अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। सुप्रीम कोर्टाने 6-1 अशा बहुमताने याचा निकाल दिला आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार मिळाला आहे। तर सब कॅटेगरायझेशनचा अधिकार आता राज्यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। 6 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये माफ करा 7 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 6-1 अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार मिळाला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी ही चाललेली होती। अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरणाविषयीची ही सुनावणी होती आणि या प्रकरणामध्ये आता कोर्टाने उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे। अनुसूचित जाती असतील किंवा जमाती असतील म्हणजेच SC ST मधील सब कॅटेगरायझेशनला मान्यता देण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये याविषयीची सुनावणी झाली आणि यामध्ये सुप्रीम कोर्टाने 6-1 अशा बहुमताने निकाल दिलेला आहे। तर यामुळे राज्यांना आता सब कॅटेगरायझेशनचा अधिकार मिळालेला आहे। त्यामुळे पुढे आता नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। मात्र या निर्णयामुळे उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय। तर सुप्रीम कोर्टात याविषयीची सुनावणी झाल्यानंतर 6-1 अशा बहुमताने ही मान्यता देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।